आढावा बैठका घेतलेल्या आहेत, दौरा केलेला आहे. नेमकं कशा पद्धतीने या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि काय आढावा घेतला आणि पुढच्या उपाययोजना कशा असणार आहेत? तर मी काल संध्याकाळपासून घोटीला होतो, इगतपुरीला होतो, नंतर आता त्र्यंबकेश्वरला 2:30-3 वाजेपर्यंत होतो. नाशिकला गेलो, सकाळी परत त्र्यंबकेश्वरला आलेलो होतो आणि तिथून मग या ठिकाणी आलेलो आहे. तर पालघरमध्ये खूपच पाऊस जास्त झालेला आहे आणि त्याबरोबर पाणी खूप साचलेलं आहे. ठिकठिकाणी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नाहीये. खूप वेळा रस्ते बंद राहिले, रेल्वेचा प्रॉब्लेम झालेला आहे. मुख्यमंत्री महोदय म्हणजे की जाताना पालघरहूनच बघून ये म्हणून वसई विरारचे जे तिथले अधिकारी आहेत, विशेष करून नगरपालिकेचे महापालिकेचे ते मला बोलवून देत आहे. तिथे सुद्धा कनेक्टिव्हिटी नाही आहे. विशेष करून म्हणजे आता मोबाईल वगैरे सेवा तिथली जवळपास बंद पडत चाललेली आहे. कारण सगळे टॉवर आहेत पाण्याखाली आहे, तिथे बॅटरी मशीन सगळे पाण्याखाली आहेत. त्यामुळे ती मोठी एक अडचण त्या ठिकाणी आहे. पण शासनातर्फे LTRF, NDRF सगळ्या टीम आमच्या या ठिकाणी आहेत. स्वतः कलेक्टर मॅडम या ठिकाणी आहेत, मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. सर्व पोलीस यंत्रणा असेल, वाहतूक यंत्रणा असेल, सर्वजण महापालिका नगरपालिका सर्व लक्ष देऊन त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं आज उद्यामध्ये थोडा पावसाचा कमी होईल. जो रेड अलर्ट आपल्याला आजही सांगितलेला आहे. मला वाटतं तो आता हळूहळू उद्या परवापासून कमी होईल आणि ते झाल्यानंतर मग सुरळीत होईल. तोपर्यंत आपण कुठलाही धोका पत्करत नाहीये. जवळपास 1,000-1,800 लोकांना सुरक्षित स्थळी आपण पोहोचवलेलं आहे. आमच्या जलसंपदा खात्याचं ते एक छोटं धरण आहे 120 MCFTचं. त्याचे थोडंसं बाहेरचा भाग थोडा असल्यामुळे तिथे धोका होईल की काय अशी भीती होती. पण आता तिथे काम सुरू आहे. पाऊसही त्या ठिकाणी सुरू आहे, पण पावसाचंही काम सुरू आहे. ते अधिकारी त्या ठिकाणी आहेत. मला वाटतं तिथे काही धोका नाही तसा. तर तिथले 400-500 लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे. त्यांना उद्या परवा फक्त पावसाचा रेड अलर्ट बघून त्या ठिकाणी आम्ही त्यांना परत गावामध्ये त्या ठिकाणी आणू. पण मला असं वाटतं की यावेळेचा पाऊस हा खूप विक्रमी होता. म्हणजे महिनाभराचा पाऊस 4 दिवसामध्ये पडतोय, 3 दिवसामध्ये पडतोय आणि म्हणून सगळ्यांतून पाणी साचलेलं आहे, थांबलेलं आहे. म्हणून परिस्थिती अपवादात्मक अशा स्थितीमधली आहे. नैसर्गिक आपत्तीच ही आहे. पण त्या सगळ्या गोष्टींवर प्रशासन असेल, शासन असेल, किंवा यंत्रणा आहेत आपल्या त्या या ठिकाणी भारतीने हजर आहेत. रात्रंदिवस 24/7 त्यांच्या सेवेमध्ये आहेत. मला वाटतं थोडा त्रास निश्चित नागरिकांना झालेला आहे. घरामध्ये पाणी गेलेलं आहे, नुकसानही झालेलं आहे. पण ते 2 दिवसामध्ये पूर्वपदावर सगळी परिस्थिती येईल. भाऊ, नालासोपारा जो जो रेल्वे स्टेशन आहे ते प्रत्येक दरवर्षी पावसाळ्यामध्ये तिथे पाणी भरतं, पण ठोस उपाययोजना आपल्याला आतापर्यंत दिसत नाही. मला वाटतं तिथे काहीतरी कायमस्वरूपी आपल्याला उपाययोजना करावी लागेल. नालासोपाराच्या बाबतीत मी माहिती घेतली, पण त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये जायला जागा नाही असंही मला कळालेलं आहे. पण निश्चित आता या पावसाचा आज काही करता येणार नाही. पण पावसाळा झाला की आपण कायमस्वरूपी तिथे काय मार्ग काढता येईल त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक्सपर्ट जे असतील त्यांचं मत आपण घेऊ. त्या कायमस्वरूपी उपाययोजना असेल. भाऊ, 24 आढावा बैठकांमध्ये साधारण किती ह्या आपत्तीमध्ये मृत्यू झालेले आहेत लोकांचे आणि कशी त्यांना मदत मिळणार आहे, याबाबत काय आढावा? जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आपण 5-5 लाख रुपये मुख्यमंत्री महोदयांनी ते आधी जाहीरही केलेलं आहे. आता जवळपास मृत्यूची संख्या 10 पर्यंत आहे. काही वाहून गेलेले आहेत, काही जपलेले आहेत, त्यामध्ये काही जनावरं पण आहेत, कमी आहेत. कारण गेल्या वर्षी ज्या वेळेला आपल्याला माहित असेल मराठवाड्यामध्ये त्यामुळे शेकडो हजारो जनावर वाहून गेलेली होती. तसं यावेळेला फार झालेलं नाहीये. पण 10 लोक मृत्युमुखी या सगळ्या या पावसामुळे या आठवड्यामध्ये 15 दिवसामध्ये गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना जी मदत नियमानुसार आहे नेहमी देतो त्याप्रमाणे त्यांनाही ती या ठिकाणी दिली जाईल. जे लोक ज्यांची घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत, आत्ताच आमची चर्चा झाली, 500-700 कुटुंब असतील, 700-800 हजार असतील, त्या कुटुंबियांना आता 15 दिवस पुरेसं राशन, त्याच्यामध्ये डाळ असेल, तांदूळ असेल, तेल असेल, तूप असेल, मीठ, चटणी, अगदी हळद, सगळं जे रोजचं आपल्याला लागतं त्याप्रमाणे आम्ही त्यांना त्याच प्रयत्न करतोय. मी आता सांगितलं, मी ऑर्डरही केलेली आहे की असे आम्हाला पॅकेट द्या म्हणून व्यापाऱ्यांना. मला वाटतं उद्या नाही, फार फार तर परवापर्यंत सकाळपर्यंत, कारण लोक त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये अजून ओलसरपणा खूप आहे, पाणी आहे, चिखल आहे, ते उद्या परवा साफ होतील. परवापर्यंत प्रत्येकाच्या घरी एक किट आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. काही ठिकाणी रस्ते सुद्धा वाहून गेलेले आहेत किंवा ब्रिज वाहून गेलेले आहेत, त्याबाबत काय सूचना दिली? ही मोठी अडचण या भागातली आहे. आत्ताच सेवांची चर्चा केली, कलेक्टर या ठिकाणी त्यांनी सांगितलं, पोलिसांनी सांगितलं, मंत्र्यांनी सांगितलं, त्या ठिकाणी
कनेक्टिव्हिटी फार तुटलेली आहे. त्या ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत, ब्रिज आहेत,